नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट चॅनलवरील माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारीला असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी, म्हणजे जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ आपणापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचेल आणि तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी इंस्टाग्रामवरील चॅनल सेटनेट मराठी डॉक्टर महादेव जगताप हेही त्या ठिकाणी आपण सबस्क्राईब करावं. मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण अधिक अध्ययनासाठी निवडक ग्रंथ या अनुषंगाने एक व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिला होता. यामध्ये वाङ्मय इतिहास म्हणजेच वाङ्मय कोश, संप्रदाय, महानुभाव वाङ्मय आणि संत वाङ्मय यावरील ग्रंथाचा विचार या ठिकाणी केला होता. या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओच्या संदर्भातील काही माहिती तुम्हाला दिसून न आल्यास या ठिकाणी मी स्पष्टपणे दिसावी या अनुषंगाने पेजेस या ठिकाणी दिले आहेत, आपण ते पाहावेत. आज आपण संत एकनाथ, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव यांच्यावरील ग्रंथांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. अगदी त्याच पद्धतीनं त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा म्हणजेच पंत वाङ्मय यावरही काही ग्रंथ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही ग्रंथ मी आपणापर्यंत सांगत आहे यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे, कारण येणाऱ्या परीक्षेतही तुम्हाला या ग्रंथावर आधारित कमीत कमी 4 प्रश्न तुम्हाला असू शकतात आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मी जी काही ग्रंथ संपदा सांगत आहे, एकूण मराठीचा अभ्यासक, वाचक आणि PhD करणारे आणि सेटनेट करणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणची काही ग्रंथ संपदा आहे ही महत्त्वाचं अभ्यासासाठी साधन ठरणार आहे. या ठिकाणी आपण संत एकनाथ यांच्यावरील ग्रंथांचा विचार अगोदर करू. एकनाथ व्यक्तिदर्शन वाङ्मय विचार हा ग्रंथ गंब ग्रामोपाध्यायांचा. भागवतोत्तम संत श्री एकनाथ शंवा पेंडसे यांचा ग्रंथ. श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य नर फाटक यांचा ग्रंथ. श्री एकनाथ दर्शन खंड 1 व 2 संपादक व गी घाटे. एकनाथी भारूड एक अभ्यास शीला टेंभे. एकनाथ दर्शन हेवी इनामदार. नाथांचा भागवत धर्म श्री र कुलकर्णी. नाथांचे रुक्मिणी स्वयंवर सुहासिनी इर्लेकर. या ठिकाणी एकनाथावर आधारित असलेले ग्रंथ आपल्याला सांगता येतात. त्यानंतर संत जनाबाई यांच्यावर आधारित संत कवयित्री जनाबाई दाभा भिंगारकर हा महत्वाचा संत जनाबाई यांच्यावर आधारित असलेला ग्रंथ. सुहासिनी इर्लेकर निवडक जनाबाईंचे अभंग या माध्यमातून सुहासिनी इर्लेकर यांनीही लिखाण केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. संत तुकाराम यांच्यावरील ग्रंथाचा विचार करत असताना श्री तुकाराम चरित्र ल रा पांगारकर. साक्षात्कारी संत तुकाराम शंदा पेंडसे. तुकाराम महाराज यांचे संत सांगाती वाशी बेंद्रे. तुकाराम महाराजांची गुरु परंपरा वाशी बेंद्रे. संत तुकाराम चरित्र कवित्व व तत्वज्ञान वाशी बेंद्रे. तुकारामांचे चरित्र रावी माडगावकर. तुकाराम चरित्र पूर्वार्ध पु म लाड. तुकाराम चरित्रात्मक व विवेचनात्मक ग्रंथ राग हर्षे. तुकाराम भालचंद्र नेमाडे. पुन्हा तुकाराम दिलीप पुरुषोत्तम चित्रे. तुकाराम दर्शन सदानंद मोरे. तुकाराम दर्शन गंबा सरदार. तुकाराम व्यक्तित्व व कवित्व किशोर शानप मनोज तायडे. त्यानंतर संत तुकाराम जीवन व कार्य बाळासाहेब जांगले. संत तुकाराम एक चिंतन निर्मल कुमार फडकुले. संत तुकारामांची जीवननिष्ठा लता मोहरील. तुकाराम वाचनामृत संपादक राध रानडे. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही ग्रंथांची माहिती असेल, परंतु या ठिकाणी जे काही महत्त्वाचे असे ग्रंथ या ठिकाणी मी सांगितले आहेत ते आपण
अभ्यासासाठी म्हणून नक्कीच पाहावेत असे हे ग्रंथ आहेत. त्यानंतर संत नामदेव यांच्यावर संत शिरोमणी नामदेव महाराज आणि त्यांचे समकालीन संत जर आजगावकर. आता या ठिकाणी मी जे काही ग्रंथ सांगत आहे यावरच बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना एका ओळीत प्रश्न आलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला जोड्या लावा म्हणूनही प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि म्हणून ही ग्रंथ संपदा आपल्यासाठी महत्वाची आहे. संत नामदेव हेवी इनामदार, श्री नामदेव चरित्र काव्य आणि कार्य गवी कानिटकर व इतर, ज्ञानदेव व नामदेव शंदा पेंडशे, श्री नामदेव एक विजय यात्रा, रांची ढेरे अप्रकामत या दोघांचा हा ग्रंथ आहे. संत नामदेव व्यक्ती आणि वाङ्मय, भालचंद्र खांडेकर आणि अशोक कामत यांचा हा ग्रंथ. म्हणजे संत नामदेव यांच्या या ग्रंथाच्या व्यतिरिक्तही अजून ग्रंथ आहेत, परंतु मी महत्वाचे अधिक अध्ययनासाठी महत्वाचे असे ग्रंथ या ठिकाणी सांगत आहे. संत रामदास श्री समर्थ चरित्र जर आजगावकर, श्री समर्थ चरित्र संख आळतेकर, श्री समर्थ चरित्र खंड 1 ते 3 शन श्री देव, रामदास वाङ्मय आणि कार्य नर फाटक, दासबोधातील भक्तियोग सुनील चिंचाळकर, राजकारण कारणी समर्थ रामदास रानशन वाळिंबे, रामदास प्रतिमा व प्रबोध ते सरदेशमुख, श्री समर्थ आणि समर्थ संप्रदाय राव गोसावी, समर्थाचे सम्यक दर्शन श्री ल पांढरी पांडे, समर्थ रामदास विवेक दर्शन वीरा करंदीकर. त्यानंतर संत ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर, श्री ज्ञानदेव चरित्रात्मक निबंध मादा आळतेकर, श्री ज्ञानदेव चरित्र ग्रंथ व तत्वज्ञान शंवा दांडेकर, श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्वज्ञान शंवा दांडेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन लहरा पांगारकर, श्री ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान शंदा पेठशे, ज्ञानदेव वाङ्मय सूची पम पेठे, श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास शंदा पेंडशे, ज्ञानेश्वरांची साहित्य दृष्टी आणि सृष्टी गोमा कुलकर्णी, श्री ज्ञानेश्वर वाङ्मय आणि कार्य नर फाटक, ज्ञानेश्वरांचे शब्दभांडार शंदा वेलिंगकर, ज्ञानेश्वरीतील विदग्ध रस वृत्ती राश वाळिंबे, ज्ञानदेवी संपादक अरविंद मंगळकर विमो केळकर, राजवाडे कृत ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण संपादक शंगो तुळपुळे, ज्ञानेश्वर काव्य आणि काव्यविचार वदी कुलकर्णी, ज्ञानेश्वरी स्वरूप तत्वज्ञान आणि काव्य मवा धोन, ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी मवा धोन, ज्ञानेश्वरीचा अभ्यास शंदा पेंडशे, ज्ञानेश्वरांचे स्तोत्र संवाद दभी कुलकर्णी, ज्ञानदेवांचा आत्मसंवाद विरा करंदीकर, ज्ञानदेव व ज्ञानदेवी रांची ढेरे, ज्ञानेश्वरांचा अवलौकिकतावाद श्यामला मुजुमदार, ज्ञानेश्वरी दर्शन उषा देशमुख, ज्ञानदेवांचा गीता संवाद विरा करंदीकर, ज्ञानेश्वरांचे गीतकाव्य सुहास देव, अनुभवामृत संपादक वा गोखले, अनुभवामृत रहस्य खंड 1 ते 3 पूय देशपांडे, अनुभवामृतातील प्रतिमा सृष्टी सई देशपांडे, श्री ज्ञानेश्वर तत्वज्ञ संत आणि कवी वदी कुलकर्णी, श्री ज्ञानेश्वर वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास बा मा हुपरेकर शास्त्री, गंगाजळी रांची ढेरे, मूड लगीचे स्वामी पंडित आवळीकर, लज्जा गौरी रांची ढेरे, श्री विठ्ठल आणि पंढरपूर गह खरे. आता या ठिकाणी हे जे काही ग्रंथ आहेत यावर अशा पद्धतीचाही प्रश्न विचारला जातो की मादा आळतेकर, शेवा दांडेकर, शेवा लहरा पांगारकर यांनी संत ज्ञानेश्वरावर लिखाण केले आहे, हे विधान सत्य की असत्य? तर तुम्हाला या ठिकाणी सत्य विधान आहे. किंवा श्री ज्ञानदेव चरित्रात्मक निबंध हा मादा आळतेकर यांचा ग्रंथ असून श्री ज्ञानदेव चरित्र ग्रंथ व तत्वज्ञान शेवा दांडेकर यांचा ग्रंथ आहेत, हे विधान सत्य की असत्य? तर हे दोन्ही विधान सत्य आहेत. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला या ग्रंथावर आधारित वेगळ्या पद्धतीचेही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने ही जी काही माहिती मी आपणापर्यंत पोहोचवत आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे. यानंतर पंत वाङ्मय, संत पंत व तंत श्रीमा माटे, श्रीधर
चरित्र आणि काव्य विवेचन ची नी जोशी, कविवर्य मुक्तेश्वर चरित्र व काव्य विवेचन ल.रा. पांगारकर, मुक्तेश्वर पंडित कवी के.ना. वाटवे, मुक्तेश्वर व्यक्ती आणि वाङ्मय भा. श्री परांजपे, मोरोपंत चरित्र आणि काव्य विवेचन ल.रा. पांगारकर, मयूर काव्य विवेचन श्रीना. बनहट्टी, मुक्त मयूरांची भारते नांदापूरकर, आर्य भारत नवदर्शन माना आचार्य, वामन पंडित बाना हंस, वामन पंडितांची यथार्थ दीपिका वीरा करंदीकर, प्राचीन मराठीतील स्फुट आख्यान काव्याचा अभ्यास अनुराधा कुलकर्णी, मराठी आख्यान कविता एक अभ्यास गंब ग्रामोपाध्ये, मराठी साहित्यशास्त्र रामदास ते राम जोशी, उषा माधव देशमुख, पंडिती काव्य के.ना. वाटवे, दमयंती स्वयंवर संपादक अकरा प्रियोळकर, कवी चोभाविरहित उकाहरण युम पठाण, दासोपंताची पासोडी न. से. पोहनेरकर. या ठिकाणी आपण आज अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एकनाथ, जनाबाई, तुकाराम, नामदेव, रामदास, ज्ञानदेव, पंत वाङ्मय याविषयी ग्रंथ संपदा पाहिली. पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून